एकीकडे नशामुक्त भारत अभियान सुरू करायचे आणि दुसरीकडे दारू विक्री चालूच ठेवायची। या धोरणांमुळे खरंच देश नशामुक्त होईल का? नुकताच नेत्यांनी एक शपथविधी सुद्धा घेतला की आम्ही अंमली पदार्थांचे आणि दारूचे सेवन करणार नाही आणि करूही देणार नाही। सुरुवात नक्कीच चांगली आहे, पण प्रश्न हा पडतो की जर दारूबंदी करायचीच ठरवली तर सरकारला फक्त 1 दिवस लागेल, मग दारूबंदी का होत नाही? उत्तर सरळ आहे, पैसा। आज दारूवर 70% किंवा त्याहूनही अधिक टॅक्स आकारला जातो आणि त्यामुळे मला नाही वाटत की दारूबंदी कधी होईल। आता प्रश्न नागरिकांनी आणि सरकारने स्वतःला विचारला पाहिजे की हा पैसा नागरिकांच्या जीवापेक्षा आणि देशाच्या भविष्यापेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे का? एका बाजूला नशामुक्तीची शपथ घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला दारू विक्रीमधून मिळणारा टॅक्स खुशीने स्वीकारायचा, ही कोणती विसंगती आहे? आणि अशा धोरणांमुळे खरंच हा देश कधी नशामुक्त होऊ शकेल का? नशामुक्तीसाठी आज अनेकांनी प्रयत्न करून झाले आहेत, पण आजपर्यंत अपयशच हाती लागले आहे आणि त्यामुळे आज सर्वात मोठा प्रश्न हा आहे की नशामुक्ती करणे जास्त महत्त्वाचे आहे का नशाबंदी करणे जास्त महत्त्वाचे आहे? आज समाजात अनेक लोक डिप्रेशनवर किंवा दुःखावर उपाय म्हणून नशा करतात, पण संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की जेव्हा नशेची झिंग उतरते तेव्हा ती व्यक्ती त्या नैराश्यात आणि दुःखात आधीपेक्षा कित्येक पटीने जास्त खोल बुडालेली असते। काही जण फक्त मजा करण्यासाठी नशा करतात, पण विचार करा की जर मेंदूची दिशाभूल करून आणि त्याला बधीर करून आपल्याला मजा मिळत असेल तर हे समजायला हरकत नाही की आपल्या मेंदूचा ताबा आता आपल्याकडून सुटून त्या नशेच्या पदार्थांनी घेतलाय। आज सरकारच्या अनेक निर्णयांना जनतेचा विरोध असेल, पण मला असं वाटते की नशामुक्ती हा एक असा मुद्दा आहे जिथे आपण सर्व मतभेद बाजूला ठेवून एका चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी एकत्र आले पाहिजे। ज्या दिवशी नशा आपल्या समाजातून कमी होईल, कदाचित त्या दिवशी आपल्याला आपल्या आयुष्यातील आणि देशातील खरे प्रश्न दिसायला सुरुवात होईल।